विधानसभा सर्व पदाधिकारी मित्रों, मी ज्या विधानसभेमध्ये येतो पुणे विधानसभा त्यांचे अनुभव इंचार्ज आहेत आणि त्या विधानसभेमध्ये आडगाव मुख्य सर्कल आहे सर्वसाधारण त्या सर्कलमधून मी इच्छुक उमेदवार आहे बरोबर ज्या गावामध्ये जाईल तिथं उभं राहण्यासाठी पाणी पिण्यासाठी आपल्याला आपल्याला मागणं आहे अशा पद्धतीनं आम्ही केले आहे यानंतर जसे की इंचार्ज आहे टीम आहे त्या सर्वांना घेऊन त्या सगळ्या गावामध्ये तीन चार चार पाच पाच गाव असे भागामध्ये आणि 4 खाली यामध्ये 4 सर्कलमध्ये ओबीसीचे आरक्षण सुटलेलं आहे. त्यामध्ये एक महिला आहे आणि एक एससी महिला आहे. सोबतच 14 पंचायत समिती आपली आपण प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. सोबतच आडगाव बुद्रुकमधून आपले कोंडगे सर यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. दादासोबत चर्चा सुद्धा झाली आहे. जो जगात गाजेल त्याचं तुम्हाला वंदन करावंच लागेल. जो जगात गाजल त्याला तुम्हाला वंदन करावंच लागेल. तुम्हाला युपीचं नाव 100 वेळा घ्यावंच लागेल. ते त्या पात्रतेत आहे. आमच्या महाराष्ट्राचं नाव का घेत नाही? आमच्या महाराष्ट्रामध्ये जो बाबासाहेबाला मानणारा समाज, जो बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा समाज, ज्या बाबासाहेबांच्या अथक परिश्रमांना ज्यांना संधी मिळालेली आहे तो समाज बाबासाहेबांचा या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जो समाज बाबासाहेबांचा आहे तो समाज या जिल्ह्याची काय या देशाची प्रगती करू शकतो. सुद्धा पण काम करणारे आपल्या जिल्ह्याचे कोषाध्यक्ष कसं होईल कसं नाही या गोष्टी तिला भरपूर बोलायचे असतात. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे त्या रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला तिथं काही कापून गोष्टी ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका जानेवारीच्या अखेर होणार आहे. सर्वात प्रथम राज्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक आयोगाच्या दिशेने लगेच 9-10 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असल्या कारणाने प्रत्येक विधानसभेमध्ये गणनीय आरक्षण पण जाहीर टाकलेलं आहे. त्याची अंमलबजावणी पण झालेली आहे. मतदार यादीत थोड्याफार प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे 12 तारखेपर्यंत सगळ्या आचारसंहिता लागू होणार. नगर परिषदेला निवडणुका आपण कुठलेच ती कुठेतरी मनाला पोचली. आता त्यांच्या भावना काही वेगळ्या असतात पण चळवळीशी एकनिष्ठ राहणाऱ्या माणसाने चळवळीमध्ये असणाऱ्यावर आपण तरी कमीत कमी शिकवले. कारण आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आणि हा पक्ष साधा पक्ष नाही. या पक्षाला महापुरुषांचे खूप मोठे कष्ट लागले. बरं गोष्ट अशी आपल्याला प्रस्थापिताविरुद्ध लढावं लागतं. आपण विस्थापित म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी विस्थापित पण हे जे प्रस्थापित लोक आहेत हे प्रस्थापित लोक आपला आपले लोक हे म्हणजे काहीतरी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून त्यांना बदनाम कसं करता येईल ही रणनीती कूटनीती आवडते. वादाचे काम वगैरे वादामध्ये आपली आपण काम करू शकतो. आणि माझा काही सर्वमध्ये येतो तर गोंडेगाव तिथे एस टी महिना सुटलेली आणि बदलापूर तिथं जनरल महिना सुटलेली
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मी ज्या ठिकाणी राहतो त्या गणामधून महिला आहे ते आमखेड आहे आणि माझ्या बाजूला मी पाहिजे तर तिथं मुलीची सर्वसाधारण पुरुष नसली सावरकारा उठून सुटलेला आहे पुरुष चालतो महिला पाहिजे आणि दोन्ही गावांमध्ये महिला पंचायत समिती एसटी आहे आणि कोणुटीला ओबीसी महिला आहे. आणि कन्नडमध्ये 8 जिल्हा परिषदा आणि 18 पंचायत समिती तिथला पण चांगल्या प्रकारे काम आहे पण अध्यक्षासाठी थोडा सपोर्ट भेटत नाही. अध्यक्ष प्रत्येक वेळेस आपण म्हणतो माणूस असा आहे तर सगळ्यांना जर त्यांनी सांगितलं तर त्याच्यावर कारवाई करावं असं मला वाटतं. सगळ्यांनी सांगितलं तर करू आणि चांगल्या पद्धतीनं माणूस देऊन ते जमा कार्य चांगलं करू असं वाटतं. गल्लेबोरगावमधील एक सीट आहे ते गल्लेबोरगावमध्ये जर कधी आपण जिल्ह्याच्या कमिटीने आणि सगळ्यांना जर कधी लक्ष घातलं तर ते त्याला सीट लागतं कारण तिथं मराठा समाजाचा उमेदवार आपण आणि आपल्या समाजाचं 2,000 मतदान तर आपण जर कधी व्यवस्थित जर कधी ते केलं तर पंचायत समिती स्थितीला लागू शकतो. आपल्या मंडळी 453 घेतले होते सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे आमच्याकडून. ते म्हणजे की विचारबद्दल सांगतो परळीमधून आपल्याच पक्षाचे ज्ञानेश्वर साबळे उपाध्यक्ष विधानसभेचे त्यांना आपण जिल्हा परिषद केरळमधून निलोडमधून आमच्या गावातून पंचायत समिती ओबीसी समितीला आहे माळे समाजाचे सोबत चर्चा चालू आहे जवळपास दर येतो झालेले आहे सगळ्यांचं मनोगत किंवा कुठं काय करायचं काय नाही करायचं याबद्दलही चर्चा केलेली आहे. निवडणूक आहे ती चर्चाही होणं आवश्यक आहे परंतु बरेच वेळा आपण चळवळीमध्ये असल्यामुळे आपल्याला माहीत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये आपण 2-5 महिन्याचं राजकारण करत असतो ते केले पाहिजे. राजकारणात चढउतार नसतात ते पण केले पाहिजे परंतु निवडणूक संपली की बहुजन समाज पार्टी आंदोलन एक मिशन आहे हे आम्ही कधी विसरलो नाही.